नमस्कार, मी आस्ताद काळे. लवकरच पु ल देशपांडे लिखित सुंदर मी होणार हे नाटक रंगमंचावर येणार आहे, तुमच्या भेटीला येणार आहे. आणि त्या नाटकात संजय ही भूमिका साकारायची मला संधी मिळाली. यासाठी मी आमच्या नाटकाचे निर्माते आकाश आणि किरण आणि दिग्दर्शक राजेश देशपांडे यांचे खरंच आभार मानतो. कारण इथे तिहेरी दडपण आहे. एकतर मूळ नाटकात, मूळ नटसंचामध्ये ही भूमिका खुद्द पु ल देशपांड्यांनी साकारली होती. आणि महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी पु ल देशपांडे हे काय आहे हे काही मी वेगळं सांगायची गरज नाही. अर्थात पुलंचं तेव्हा सादर झालेलं काम बघितलेली फार दुर्दैवानी फार प्रेक्षक कदाचित नसतील आत्ता. तरी पण माझी थेट तुलना होऊच शकते ह्याची मला खूप भीती आहे मनात. आणि त्यानंतर 30 वर्षांपूर्वी एका नटसंचात जेव्हा हे नाटक सादर झालं तेव्हा डॉक्टर गिरीश ओकांनी ही भूमिका साकारली होती. त्यांनी पण फार काय म्हणतात, एक वेगळा चार मांडला होता ह्या भूमिकेमध्ये. आणि ते पाहिलेली माणसं नक्की आहेत, म्हणजे मी स्वतः पण ते पाहिलेलं आहे. सो हे कुठेतरी दडपण आहे. मुळात पुलंची कलाकृती सादर करणं हे इतर कुठल्याही कलाकारासाठी दडपणच असतं, विशेषतः आत्ताच्या काळातल्या कलाकारांसाठी, आमच्यासाठी. कारण पु ल हा आपल्या नसानसात भिनलेला विषय आहे. महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या जिथे जिथे मराठी माणूस आहे त्यांना, मी मुळात तुम्हाला थोडं मराठी साहित्य वगैरे बेसिक जरी माहिती असेल तरी पु ल देशपांडे ही माहिती असतातच. घराघरात पुलंचं एक तरी पुस्तक असतं. आणि असं असताना ही जबाबदारी फार मोठी आहे याची आम्हाला जाणीव आहे. अर्थात ह्या नाटकासाठी नटसंच उभा केला गेला आहे तो, त्यामध्ये निर्माता दिग्दर्शकाचं सगळ्यात मोठं श्रेय मानतो मी. पण 3 वर्षांच्या विश्रामानंतर विद्याधर जोशी म्हणजे बाप्पा जोशी हा अतिशय दर्जेदार कलाकार पुन्हा एकदा रंगभूमीवर दिसणार. स्वानंदी टिकेकरचं मला वाटतं हे पहिलंच मराठी व्यावसायिक नाटक आहे. श्रुजा प्रभुदेसाई अनेक वर्षांनी हिमालयाची सावली तिने केलं, पण पुन्हा एकदा असंच एक काय म्हणतात अजरामर नाटक ती करते. अभिजित चव्हाण हा अतिशय कसदार अभिनेता, म्हणजे त्याची विनोदी कामं आपण बघितलेली आहेत अभिजितची. पण अशा प्रकारचा एखादा रोल अभिजितकडनं प्रेक्षकांना बघायला खूप आवडेल. अमोल बावडेकर जो आत्ता मालिकांमध्ये खूपच गाजला, त्याची प्रतिशोध ही मालिका खूप आवडली लोकांना आणि तो गायक नट म्हणून प्रसिद्ध आहेच आहे. पण ह्या नाटकामध्ये त्यांनी फार एक वेगळं बेरिंग आणि वेगळी एक भूमिका साकारली आणि फार प्रामाणिकपणे आम्ही सगळे प्रयत्न करतोय. एक वेगळाच प्रश्न आहे, आतापर्यंत तुम्ही नाटकामध्ये वेगवेगळे तुम्ही अभिनय केलेला आहे, असा कुठला एक अभिनय आहे की तो तुमच्याकडे राहायला गेलाय आणि ते नाटकात तुम्हाला ती करायची इच्छा आहे तो अभिनय, तर असं तुम्ही काय सांगू शकणार की नाही ही जी इच्छा असते ना एक प्रकारच्या की मला नाटकामध्ये हा अभिनय भेटला पाहिजे? आता मी केलेल्याच नाटकांमधलं सांगायचं तर मला प्रपोजल मधलं काम अगदी इथलं आहे माझं. ते परत करायला जरूर आवडेल, पण आता मी शोभणार नाही. म्हणजे नुकताच भरती झालेला पोलीस हवालदार म्हणून आता मी शोभणार नाही. किती दाढी केली, केस कमी केले, रंगवले, किती काही केलं, बारीक झालो, काही झालं तरी वय कुठेतरी दिसतं. 20-22 मुलगा मी नाही दिसू शकणार आता. बरं, नाटकामध्ये काय तुम्हाला थेट दिसतो कलाकार, तुम्हाला काही ग्राफिकली त्याचं एज कमी नाही करता येत. सो पण इतर कोणीतरी ते नाटक करावं, ते नाटक पुन्हा रंगभूमीवर यावं, कारण फार उत्तम नाटक आहे ते. तेव्हाही लोकांना खूप आवडलं होतं. इतर कोणी केलेल्या भूमिकांपैकी जर मला असं वाटत असेल की यार हा रोल एकदा करून बघायचा, तर मी बघितलेल्यांपैकी सांगतो, मला घाशीराम कोतवाल मधला नाना फडणवीस करायला खूप आवडेल. काय कॅरेक्टर उभं केलंय ते. किंवा ध्यानीमनी मधलं शिवाजी काकांनी केलेला रोल, तेवढी मॅच्युरिटी येईल की नाही मला माहित नाही कधी माझ्याकडे. पण तुम्ही ही गोष्ट कोणाशी विचारणा केली का, असे कुठे म्हणजे ह्या गोष्टीबद्दल विचारणा केली का कुठल्या डायरेक्टर? नाही, मी माझ्या पुरतं ठेवलं. हे स्वप्न आहेत ते आता मी बघतोय. कोणी अशीच स्वप्न माझ्याबद्दल बघत असेल तर कदाचित मिळतील हे रोल्स मला. तर काय मी तुम्हाला आवाहन करतो सर्व प्रेक्षकांना की या आमच्या प्रयत्नांना पाठिंबा द्या आणि संख्यारूपी आशीर्वाद द्या आणि आमचं नाटक तुमच्या जवळच्या नाट्यगृहात बघायला नक्की या. सुंदर मी होणार. असं